नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी शुभम पवार। लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याची मुदत आता संपत आलेली आहे। थोडेच दिवस शिल्लक आहेत। लवकरात लवकर आपली ई केवायसी करून घ्यायची आहे। लाडक्या बहिणींची केवायसी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये करू शकता। केवायसी कशी करायची या व्हिडिओमध्ये तुम्हाला A to Z प्रोसेस सांगणार आहे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। सर्वात प्रथम तुम्हाला गुगलवरती यायचं आहे। गुगलवरती सर्च करायचं आहे लाडकी बहीण। लाडकी बहीण फक्त सर्च करा। पहिली वेबसाईट येईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर हा पहिला बॉक्स येईल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा। हा बॉक्स आहे, त्यावरती फक्त तुम्हाला क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही क्लिक कराल तर तुम्ही पुढे येणार आहात। यामध्ये तुम्हाला लाभार्थी आधार क्रमांक विचारला जाईल। लाभार्थी आधार क्रमांक म्हणजे लाडकी बहिणीचा आधार नंबर। जी कोणी लाडकी बहीण असेल त्या लाडक्या बहिणीचा आधार नंबर या बॉक्समध्ये तुम्हाला पहिल्या टाकायचा आहे। त्यानंतर कॅप्चा विचारला जाईल। कॅप्चा म्हणजे जे नंबर तुम्हाला दिसत आहेत ते आहे तसं तुम्हाला पुढे बॉक्समध्ये टाकायचे आणि खाली मी सहमत आहे या बटनावरती तुम्हाला टिक करायचे आणि खाली OTP पाठवावरती क्लिक करायचं आहे। आधार कार्डला जो नंबर लिंक असेल त्यावरती OTP जाईल। तो OTP तुम्हाला 6 अंकी असेल तो टाकायचा आहे त्या बॉक्समध्ये। आता पहा, OTP पाठवावरती क्लिक करूयात। त्यानंतर आधार कार्डला जो नंबर लिंक असेल त्यावरती OTP येईल। तो OTP इथे टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे। तर इथे आपण सबमिट करूया। कधी कधी OTP यायला उशीर होईल तर पहाटे वगैरे तुम्ही ट्राय करू शकता किंवा रात्री 11 नंतर ट्राय करू शकता। आता वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक इथे टाकायला विचारेल। तो इथं वडील किंवा पती जे कोणी तुम्हाला असतील, वडिलांचा टाका किंवा पतीचा टाका आणि कॅप्चा टाकून मी सहमत आहे वरती क्लिक करून OTP पाठवावरती क्लिक करा। आता भरपूर जण म्हणतील आम्हाला वडील नाही आहेत, पती नाही आहेत, तर सरकारने असा कोणताही ऑप्शन काढलेला नाहीये। त्यामुळे तुम्हाला थोडे दिवस थांबावं लागेल। काही पर्याय नाहीये। सरकारने जर काही पर्याय काढला तर त्यावरती मी व्हिडिओ नक्की बनवेल। अजून तरी काही पर्याय काढलेला नाही। तर वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर टाका आणि मी सहमत आहे वरती क्लिक करून OTP पाठवावरती क्लिक करा। OTP पाठवला तर वडील किंवा पती त्यांच्या आधार कार्डला जो नंबर लिंक असेल त्यावरती एक OTP येईल। तो OTP तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे। 6 डिजिटचा असेल तो OTP टाकून सबमिट करायचा आहे। OTP कधी कधी उशिरा येतो, थोडे थांबायचं आहे किंवा तुम्ही सकाळी पहाटे ट्राय करा किंवा रात्री 10-11 नंतर तुम्ही ट्राय करा। इथे तुम्हाला वडिलांचं किंवा पतीचं नाव जे आहे ते दिसेल। त्यानंतर जात प्रवर्ग विचारला जाईल, म्हणजे तुमची कॅटेगरी कुठली आहे ते विचारलं जाईल। मी तुम्हाला ते एवढे ऑप्शन आहेत ते तुम्हाला सगळे मी तुम्हाला वरती स्क्रीनवरती दाखवतो। त्यानुसार तुम्ही ते तुमची जे असेल ते इंग्लिशमध्ये पण दाखवलंय आणि ते तुम्ही सिलेक्ट करायचं आहे। जात प्रवर्ग निवडल्यानंतर आता तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातील, ज्यामध्ये आपल्याला पहिला ऑप्शन सुद्धा होय सिलेक्ट करायचा आहे। सगळ्या लाडक्या बहिणींनी आपला पहिला ऑप्शन होय करायचा आहे आणि दुसरा सुद्धा जो ऑप्शन आहे तो सुद्धा आपल्याला होय करायचा आहे। लक्षात ठेवा, दोन्ही ऑप्शन आपल्याला होय करायचे आहेत, काही प्रॉब्लेम नाही। त्यानंतर खाली आपल्याला जे काही उपरोक्त क्रमांक 1 व 2 इथे एक बॉक्स दिसेल, त्या अटी मान्य आहेत वरती टिक करायची आणि सबमिट करावरती क्लिक करायचं। तुम्ही सबमिट कराल तर इथे तुमची KYC पूर्ण झालेली तुम्हाला दिसणार आहे। तर अशा पद्धतीने पहा, तुमची ई KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असं दिसेल, म्हणजे तुमची KYC आता झालेली आहे। आता आपली KYC झालेली आहे का नाही हे आपल्याला कसं कळणार? पुन्हा तुम्हाला इथंच यायचं आहे। हे जो बॉक्स आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। लाभार्थी आधार क्रमांक विचारला आहे, लाभार्थी आधार क्रमांक इथे टाकायचा आणि कॅप्चा इथे टाकायचा आणि आपला टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून आपल्याला जे मी सहमत आहे वरती क्लिक करून OTP पाठवावरती क्लिक करा। इथे पहा, आपली KYC पूर्ण झालेली आहे असं तुम्हाला दिसेल, म्हणजे तुमची KYC आता पूर्ण झालेली आहे।